राज्यात घर बांधणाऱ्या आणि प्लॉट खरेदी करणाऱ्या नागरिकांसाठी मोठा दिलासा देणारा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे. एनए म्हणजेच नॉन ॲग्रिकल्चर सनदचा कायदा रद्द करण्यात आला आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही माहिती देताना सांगितले की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. नवीन नियमानुसार केवळ 10% प्रीमियम भरून थेट प्लॉट एनए करता येणार आहे. त्यामुळे तहसील किंवा कलेक्टर कार्यालयाच्या फेऱ्या संपणार असून नागरिकांचा वेळ व पैसा दोन्ही वाचणार आहे. आज महाराष्ट्र सरकारने आणि माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांनी मला सूचना दिली होती की या राज्यातला एनए जो सनदचा कायदा आहे तो रद्द करा आणि कुठल्याही व्यक्तीला तहसीलदार कलेक्टरकडे जाण्याची गरज नाही. आता 0.10% फक्त 0.10% प्रीमियम भरायचं 1000 चौरस मीटरला आणि एनए करून घ्यायचं. म्हणजे डायरेक्ट तुम्ही ज्यांच्याकडे परवानगी घ्याल, जसं आता मुंबई महानगरपालिका, तर महानगरपालिकेत 0.10% भरलं की एनए झालं. कॉर्पोरेशन असेल किंवा कलेक्टरेट असेल, आता कुठलाही एनए आणि सनदची गरज पडणार नाही. जे प्लॉट धारक असतील त्यांना, ज्यांना घरं बांधायची असतील त्यांना, जिथे रहिवासी बेल्ट आहे तिथे रहिवासी वापर करण्याकरता एनएची गरज नाही. जिथे औद्योगिक बेल्ट आहे तिथे औद्योगिक वापर करण्याची आता एनएची गरज नाही. जिथे कॉमर्शियल यूज आहे तिथे कॉमर्शियल येण्याची गरज नाही. आणि त्यामुळं आत्तापर्यंतच्या महसूल खात्याच्या आतापर्यंतच्या प्रवासामधला हा सर्वात मोठा ऐतिहासिक निर्णय आहे, ज्यामुळे सर्वसाधारण लोकांना घरं घेणे, प्लॉट घेणे आणि त्यांचा व्यवसाय करणे याकरता मोठा फायदा होणार आहे. माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी हा अत्यंत महत्त्वाचा निर्णय मला काल सांगितला. त्यामुळं आता मी कायदा आणून आता एनए आणि सनद रद्द हा कायदा केला सरकारने. आता कुठलेही तहसीलदार, कुठलेही प्रांत एनए करता कुणाला बोलवणार नाही आणि कोणत्याही कलेक्टर ऑफिसला जावं लागणार नाही. सरळ त्यांना त्यांच्या नक्षासोबतच 0.10% पैसे भरून 1000 स्क्वेअर मीटरला, 4000 स्क्वेअर मीटरला 0.25% आणि 4000 स्क्वेअर मीटरच्या वर करायचं असेल तर 0.15%, अर्धा टक्का फक्त पैसे भरून तुम्हाला आता एनए करून घेता येतं. कुठल्याही कागदपत्राची फार गरज नाही. अनेक ठिकाणी रजिस्टर रखडलेल्या होत्या, त्या मार्गी लागल्यामुळे तुकडेबंदी कायदा रद्द करणे आणि एनएचा कायदा रद्द केल्यामुळं, दोन्ही कायदा रद्द केल्यामुळं लोकांना याची गरज पडणार नाही. कधीपासून हा निर्णय लागू होणार आहे आणि जे जुने लेआउट आहे त्यांनाही दिलासा मिळेल? सर्वांना, या राज्यातल्या सर्वांना दोन्ही निर्णय लागू झाले आहे. तुकडेबंदी कायदा रद्द करण्याचा निर्णय लागू झाला आहे आणि सनदचा आता कायदा रद्द केलेला. मिहानमध्ये मीटिंग झाली. 3,994 कोटी रुपये तुम्ही या ठिकाणी 500 कोटी रुपये मीटिंग झाली. बजेटच्या पूर्वी 500 कोटी रुपये तुम्ही आणणार आहात. 4000 कोटी रुपये मिहानसाठी अप्रूव्ह केले ऑलरेडी गव्हर्नमेंटने, कॅबिनेटने. मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये 3,994 कोटीचा मिहान प्रकल्पाचा आराखडा आता फायनल झाला आणि त्यामधले आता यावर्षी आपल्याला 160 कोटी बाकी आहे, ते मिळणार आहे आणि पुढच्या वर्षीकरता 516 कोटी रुपये मिळणार आहे. एकंदरीत 2,500 कोटी खर्च झालेले आहेत. बाकी असं 3 वर्षामध्ये हा सर्व निधी खर्च करून मिहानच्या प्रकल्पाचे उर्वरित काम पूर्ण होणार आहे. दादा गेल्या 4 महिन्यापासून विलिनीकरणाच्या प्रोसेसमध्ये लागले होते. काय सत्य आहे? भाजपला सांगितलं होतं काय? नाही, मला याच्याबद्दल काही माहिती नाही. हा दोन्ही हा राष्ट्रवादी काँग्रेसचा अंतर्गत बाब आहे. याबद्दल मी काही बोलणे उचित नाही. त्यांच्या पक्षाचा निर्णय त्यांनी करायचा. चंद्रपूरमध्ये महापौर बनला, मात्र 2 नेत्यांचा वाद भाजपच्या मिटला नाही. काही मतभेद आहे, ते मतभेद आम्ही मिटवणार आहोत. 8 लेन हायवे होणार आहे मिहान परिसरामध्ये. दुकानं जे आहेत 150 पेक्षा जास्त धाबे दुकानं जे आहे ते एक्वायर करून ऑलरेडी पैसे देण्यात आले आहेत. त्यांना पैसे दिले आहे 110 शॉप त्या ठिकाणी. तरी आम्ही विचार करतोय, जरी त्यांना पैसे दिले तरी त्यांचा व्यवसाय जाऊ नये म्हणून 110 दुकानदारांना त्या ठिकाणी एक कॉम्प्लेक्स तयार करून त्यांना त्या ठिकाणी त्यांच्या दुकानात त्यांना मिळाले पाहिजे, हा प्रयत्न सरकारचा आहे. एक शेवटचा प्रश्न असा आहे, शिवभोजन थाळी चालवण्याचा शक्य होत नाही. आता तुमचं आव्हान काय आहे की शिवभोजन थाळी संदर्भात निर्णय होईल, केंद्र करू नये? आजच माननीय मुख्यमंत्री आणि माननीय छगन भुजबळ साहेबांशी बोलणार आहे.